एक दोन तीन सूचना आहेत उद्याच्यासाठी त्या देते. उद्या शिबिर सकाळी 8 ते 10 या वेळात होणार आहे आणि डबे पाठवू नका, कारण उद्या मुलांना खाऊ देणार आहोत शिबिरामध्ये. 8 ते 10 एवढ्याच वेळामध्ये शिबिर होईल. आज इथनं घरी जाण्यापूर्वी मागे जे प्रदर्शन लावले ते आपण सगळ्यांनी आवर्जून बघावं. या शिबिरामध्ये जे मुलांना वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकवल्या आणि त्यांनी ज्या बनवल्या त्यांचं प्रदर्शन मागे लावलंय ते आपण सगळ्यांनी बघावं. 30 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी फॅमिली ड्रामा हे व्यावसायिक नाटक इथे होणार आहे आणि 4 तारखेला मराठ निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग इथे होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम कला मंडळासाठी आहेत. आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर अजून कला मंडळाची मेंबरशिप घेतली नसेल तर आपण सर्वांनी आवर्जून घ्यावी. म्हणजे या निमित्ताने आपल्याला वेगवेगळे नाट्यप्रयोग आणि वेगवेगळे कार्यक्रम मुलांना दाखवता येतील की अधिकाधिक त्यांनी बघायला पाहिजे, तर ते जास्त सादर करू शकते. आणि इतकंच नव्हे तर कलापिनीचे जे वर्षभर उपक्रम चालतात त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी त्याचं सभासदत्व घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण जर अजून सभासदत्व घेतलं नसेल तर आवर्जून सभासदत्व घ्यावं आणि मुलांना हे उत्तमोत्तम कार्यक्रम दाखवावे की जेणेकरून त्यांच्या कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला अधिकाधिक चालना मिळेल आणि नक्की कसं आपल्याला काम करायचं आहे याचं एक त्यांना मार्गदर्शन मिळेल. तर या दोन्ही कार्यक्रमांना आपण सगळ्यांनी आवर्जून प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे. आणि उद्या सकाळी 8 ते 10 शिबिर होईल हे मात्र रिक्षेवाला काकांना आवर्जून सगळ्यांनी सांगावं. आपण सगळेजण इथे आलात आणि मुलांचं कौतुक केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर आभार हा शब्द चुकीचा आहे, मी ऋण व्यक्त करते, कारण आपण सगळेजण एकाच कुटुंबातली आहोत. पालक आणि आम्ही असं सगळ्यांनी मिळूनच मुलांना आपल्याला घडवायचं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ज्या सगळ्या ताईदादांनी, मोठ्या काकांनी, काकूंनी सगळ्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करते. यानंतर श्लोक होईल आणि आजचा कार्यक्रम संपेल.